आता यांना कचऱ्याच्या वजनाचे पैसे मिळतात म्हणून त्या कचऱ्याच्या वजनामध्ये ते वेस्ट मटेरियल टाकून आपलं वजन वाढवायसाठी माती टाकून बिल बनवतात, पैसे उचलतात। याचा आम्ही प्रत्यक्ष सकाळी 6 वाजता त्या ट्रकला पकडून त्यावेळेस नगरसेवक प्रशांत दवडे, संजय महाकाळकर यांच्या भागात आम्ही 4 ट्रक पकडून दिले होते, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई नाही झाली। आता हे लोक इतके निर्ढावलेले कंपन्या आहे की हे लोकांचा कचरा 4-4 दिवस उचलत नाही। जर एखाद्या फ्लॅटमध्ये 50 फ्लॅट असेल तर सर्वांकडनं 500-500 रुपये जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत त्या कचऱ्याला हात लावत नाही। म्हणजे जनतेकडनंही पैसे घ्यायचे, महानगरपालिकेकडनंही कचरा उचलायचे पैसे घ्यायचे, जनता कचऱ्याचा मल कर देतेच, घर टॅक्स देतेच, तशी शहरातल्या लोकांची लुबाडणूक चालू आहे। आणि या संदर्भात महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये जवळपास 6 महिन्याआधी राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे केंद्रीय मंत्री, सर्व आमदार होते आणि तेव्हा निर्णय झाला होता की या कंपन्या बंद करून प्रत्येक झोनमध्ये आपण कचऱ्याचं संकलन करण्याची व्यवस्था करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही। परंतु या प्रशासकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। याचाच अर्थ की या कंपन्यांशी काही त्याचं घेणं देणं असेल प्रशासकाचं, आणि म्हणूनच तो कोणाचेच निर्णय मानत नाही। आणि आश्चर्य हे की यावर सत्ताधारी सुद्धा कोणी बोलत नाही। तर मला वाटतं की सामान्य जनतेची लूट आहे। आज दिवाळीच्या दिवसांमध्ये कचऱ्याचे ढिग घरासमोर पडलेले आहे। जर 4 दिवस घरी कचरा उचलायला कोणी येणार नाही तर तो घरातला कचरा कुठे ना कुठे एका वस्तीच्या कोणत्यात जमा होणार आहे आणि दुर्गंधी सुटणार आहे आणि त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होणार आहे। या गोष्टीत जबाबदार हा प्रशासक आहे। आम्ही चेतावणी दिली होती की दिवाळीच्या दिवशी आम्ही कचरा आणून टाकू घरी, परंतु त्या दिवशी आम्ही आंदोलन केलं असतं तुमचंही लक्ष्मीपूजन खराब झालं असतं, पोलीस खात्यातल्या लोकांनाही लक्ष्मीपूजनाला जाता आलं नसतं। तर आम्ही सर्व बाबींचा विचार करून दिवाळीचा दिवस सोडला, परंतु यामध्ये कुठली सुधारणा झालेली नाही। आज सुद्धा माझ्याजवळ लोकेशन आहे की शहरातल्या कोणकोणत्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहे, गटर लाईन्स तुंबलेले आहे। त्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर फोन उचलत नाही। 8-8 दिवस लोकांच्या घरच्या गटर लाईन्स तुंबलेल्या राहतात। तर या परिस्थितीला जबाबदार प्रशासक आहे ना। या शहरातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे, त्यासाठी ही महानगरपालिका असते। आणि जर ही महानगरपालिका चालवणारा प्रशासक हा नाकामी असेल, त्याच्या या कृत्यामुळे शहरातल्या जनतेला त्रास सहन करावा लागत असेल, तर शहरातल्या जनतेने याची काय तिथे ऑफिसमध्ये जाऊन पूजा करावी हा प्रश्न आहे। याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। शेवटी टॅक्सच्या रूपानं आम्ही शहरातल्या जनतेकडून पैसा घेतो, GSTच्या रूपानं सगळे पैसे आम्ही वसूल करतो। तर या सामान्य जनतेच्या सर्व अडचणी आहेत। आज सरकारी जागांवर बिना मॅप सँक्शनचे, बिना फाळ्याच्या NOCचे मोठमोठे हॉटेल्स उघडलेले आहे, तिकडे एकंदरीत दुर्लक्ष आहे। महानगरपालिकेच्या 10,000 स्क्वेअर फीट जागा माझ्या मतदारसंघातल्या 15 वर्षापासून लोकांनी कब्जा करून ठेवला आहे। तिथल्या वार्ड अधिकाऱ्याला त्याचा 1 लाख रुपये महिना किराया मिळते, कोर्टात जाऊन आदेश आणायला सांगतात आणि वर्षानुवर्ष फुकट त्या जागेवर कोणाला व्यवसाय करू देतात। तर ही प्रशासकाची जबाबदारी नाही आहे। तर अशा रीतीनं हा प्रशासक सर्वच बाबतीमध्ये फेल झालेला आहे
आणि त्याचा त्रास नागपूरच्या जनतेला होत आहे. आपण नागपूर शहरात अमृत योजनेअंतर्गत काम सुरू केलं. ही अमृत योजना म्हणजे काय? नवीन पाईपलाईन टाकायच्या, जुन्या काढून नवीन टाकायच्या. केंद्राकडून यासाठी चांगला निधी आला आहे. परंतु अमृत योजनेमध्ये काम करणारे कंत्राटदार हे कशा पद्धतीनं काम करत आहे याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही आहे. ज्या ठिकाणी चांगले सिमेंटचे डांबरचे रस्ते झालेले होते ते खोदून तिथे लाईन टाकायची, पुन्हा त्या मातीचा ढिगारा ठेवून समोर जायचं. कारण की लाईन टाकली आतमध्ये की बिल उचलून घ्यायचं. त्या इंजिनियरला पैसे दिले की त्याचं ते बिल अप्रूव्ह करतो. त्या लाईन किती आतमध्ये टाकायच्या होत्या, त्या तुम्ही किती फुटावर टाकल्या. तर या अमृत योजनेमध्ये संपूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे. जे कॉन्ट्रॅक्टर या अमृत योजनेमध्ये ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि हे काम ज्यांच्या अखत्यारीत झालं, मग तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, डेप्टी असेल किंवा जेई असेल, ज्याला बिल साईन करून द्यावं लागतं, त्यांनी तपासणी न करता हे बिल साईन केले. कारण की त्याची त्या कॉन्ट्रॅक्टरची वाटाघाटी असते ना, त्याला 5-10% दिले की तो बिल साईन करून देतो आणि त्याचा भुर्दंड लोकांना. राजनगर भागामध्ये अशाच एका प्रकरणामुळे पूर्ण जनता त्रस्त आहे. मधातनं पाईपलाईन नेली, आज धूळ त्या लोकांच्या घरात दिवाळीच्या दिवसात आहे. वारंवार 6 महिन्यापासून तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकातल्या त्या जलप्रदाय विभाग काही कारवाई करत नाही आहे. याचाच अर्थ सगळे अधिकारी कंत्राटदारांशी या ज्या प्रायव्हेट कंपन्या इथे काम करणाऱ्या यांच्या पेरोलवर आहे. म्हणजे महानगरपालिका तर पगार देतेच, परंतु यांच्या पेरोलवर असून ह्याचा त्रास शहरातल्या जनतेला आणि याच्याकडे सपशेल दुर्लक्ष मनपाचे आयुक्त देत आहे. जर त्यांच्या नियंत्रण असतं, जर त्यांचं लक्ष असतं तर या समस्या नागपूर शहरामध्ये भेडसावल्या नसत्या.